नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके। आजच्या व्हिडिओमध्ये पेशवाई मस्तानी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। पेशवाई मस्तानी नऊवारी आहे, त्याचं काष्टा आणि असे पुढे नेरिया कसे करायचे ते व्हिडिओमध्ये मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे। कारण पूर्ण व्हिडिओ कधी कधी नको असते, म्हणजे साडीवरती मार्किंग करायचं, नेरिया करायचे, अस्तरला साडी कशी जोडवायची हे सगळं माहीत असते। फक्त पेशवाई मस्तानीचे नेरिया आणि काष्टा कसं करायचं ते हवं असते, म्हणून हा छोटा व्हिडिओ मी घेऊन आली। ही नऊवारी अखंडमध्ये असते, कुठेच कटिंग येत नाही। जसं आम्ही ब्राह्मणी करतो ना तसंच असते ऑलमोस्ट। बघा, व्हिडिओमध्ये मी कपड्याला साडी जोडून घेतली आहे। 3/4 पॅन्ट आहे आतमध्ये। ओके, ही मागची बाजू आहे। जसं ब्राह्मणीला घेतो आपण तसंच सुरुवातीला घ्यायचं आहे। मध्ये मध्ये टिप्स आहेत जे मी सांगत असते, व्हिडिओ स्किप करू नका। हे बघा, नऊवारीच्या मागच्या बाजूने उंची किती असते ना, त्याला 2 इंच प्लस करून एकदा उंची घ्यायची, म्हणजे ही 38 उंचीची आहे। 38 इंच एकदा, परत 38 इंच दोनदा, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण 7 इंच प्लस करायचं। 7 इंच प्लस करून ती बॉर्डर अशी फिरवून घेऊन आपल्याकडे घ्यायची। आपल्याकडे घेऊन जसं ब्राह्मणीला करतो ऑलमोस्ट तसंच आहे, म्हणजे ह्या साडीमध्ये प्रोसिजर थोडं पुढे जाऊन वेगळं आहे। हे बघा, आता हा काष्टा रेडी झाला आपला। ही साडीची डावी बाजू आहे नऊवारीची। ओके, बघा, बॉर्डर आपल्याकडे वळून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं आतमध्ये हात घालून सगळं सरळ करून घ्यायचं। ओके, जसं आम्ही ब्राह्मणीला करतो तसं इथपर्यंत सेम आहे, याच्या पुढे वेगळं आहे। ओके, आणि वरती 1 इंचानी नेफामध्ये आपण काष्टा अटॅच करत नाही। हे बघा, आता आसनसाठी आसनचं डबल, म्हणजे 15 आसन असतील, आसन एकदा, मग 15 2 वेळा, आणि त्याच्यानंतर 8 इंच प्लस करायचं आहे। बघा, ती बघा लास्ट लाईन मी लांब लाईन ओढलेली आहे। त्याच्यानंतर आपण पुढच्या बाजूला आलो, अख्खी साडी सरळ करून घ्यायची आहे। डावा पाय रेडी झालेला आहे आपला। आता आपण उजव्या पाय आणि पुढची नेरिया करायची आहेत पेशवाई मस्तानीची। तर बघा, मोठा मार्क मी केलेला होता, आसन डबल वेळा आणि 8 इंच प्लस घेऊन त्याला ती घेऊन अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशी कॅपसारखी करायची, टोपीसारखी, त्रिकोण समोसासारखे येतं ते। तसं केल्यानंतर हे बघा, ह्याला कुठली राजलक्ष्मीसारखी कटिंग नाही आहे, पटकन बनली जाते तशी। पेशवाई मस्तानीला असंच करायला लागतं। हे बघा, म्हणून व्हिडिओ मी जास्त पळवली नाही आहे। हे बघा, तशी समोसासारखी कॅप करून घ्यायची आणि त्याच्यानंतर झिगझॅग नेरिया करायच्या आहेत आपल्याला। थोडं व्हिडिओ मी हळूच ठेवली आहे, कारण ह्या इकडे करतानाच थोडं सुरुवातीला आपण बरोबर करून घेतलं ना, पुढे मग दोन्ही पायाची उंची बरोबर होतात। आपण हे ॲडजस्ट करून घेऊनच करायला लागतं। सगळे नेरिया करत करत आपण खाली जायचं आणि नंतर बघायचं की दोन्ही पाय बरोबर आहेत का नाही। जर एक पाय लांब एक पाय छोटा असेल तर परत हे सगळे नेरिया काढायला लागतं, कारण हे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे। इकडे अंदाजाचं काम आहे, इकडे कॅल्क्युलेशननी पुढे जायचं नाही आहे। आणि हा अंदाज पण कदाचित तुम्ही खूप सारे शिवल्यानंतर बरोबर पण होऊन जातो। माझं पण एवढे आता मी शिवली आहे, तरीसुद्धा ही पॅटर्न शिवताना मी थोडं, मला नको असते ही पॅटर्न कस्टमर दिलं पाहिजे असं। बघा, अशी पूर्ण चौकोन येण्यासारखी नेरिया करून घ्यायच्या आहेत। बघा, कुठेच ओढून ताडून नाही करायचं आहे बॉर्डरला। पहिल्या डिस्टन्समध्ये जे बॉर्डर किती गॅप असतो आपल्याला, तसंच पुढेपर्यंत घ्यायचं आहे।
व्हिडिओला कुठे स्किप करू नका, कारण यूट्यूबमध्ये असं पुढे फक्त निर्या करायचं, पेशवाई मस्तानीची निर्या करायचे व्हिडिओ आजपर्यंत नाही आहे. तुम्ही बघा आणि लक्ष देऊन बघा, कारण तुम्ही करताना मग लक्षात येणार. हे करताना नेहमी आपल्याला त्रास होतो की पुढे गेल्यानंतर एक पाय लांब होते, एक पाय कमी होते. मग निर्या काय करायचं, ॲडजस्ट कसं करायचं ते कळत नाही आपल्याला. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हे बघा, एकाच्या मागे एक असं करून पूर्ण खालीपर्यंत यायचं आहे आपल्याला. माझ्या चॅनलवरती रेडी टू वेअर साडी, अखंड ब्राह्मणी, राजलक्ष्मी, नथ पॅटर्न नऊवारी, पुरुषांची धोती, लहान मुलांची नऊवारी, असे सगळे व्हिडिओज तुम्हाला भेटणार. हां, 6 वारीमध्ये नऊवारी, ह्या भरपूर व्हिडिओज आहेत. जे कोण नवीन बघताय हा व्हिडिओ त्यांनी जाऊन माझ्या चॅनलवरती आणि दुसरे व्हिडिओज पण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि छानशी एक कमेंट द्या. तुमच्या कमेंटला उत्तर मिळेल. ही बघा, आता मी शेवटला आली. अशी बॉर्डर कुठेच ओढून ताडून न करता आपण पिण्या लावत जायचं आहे. ओके. आणि मी सांगितल्याप्रमाणे काष्ट्याला 7 इंच प्लस करायचं आहे आणि पुढे ओचाच आसनला आपण आसनचं डबल आणि 8 इंच प्लस करायचं आहे. ब्राह्मणीला आणि ह्याला हाच फरक असतो. हां, आणि मेन म्हणजे ह्या साडीला 8 मीटरपेक्षा जास्त कपडा लागतो. पुढची नेरिया झाले. आता आपण ह्याला स्टिच कुठे टू कुठे म्हणजे टाका कुठे घालायचे ते बघूया. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या सगळी नेरिया सरळ करून घ्यायचं आहे आणि एक निर्यांची लेयर त्यांना घ्यायची आहे. पिनचा जो कडा एज आहे ना, तिकडे खालचे नेरिया पण एक घ्यायचे आहे. आपण पहिली पिन लावताना वरच्या वर फक्त बॉर्डरच मी लावलेली आणि त्याच्यानंतरचे साडीचे असे राऊंड राऊंड नेरिया येतात बघा, त्यांना पण खालच्या बाजूने अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं बेस येतो त्याला. की आता आपण हे ना टाके कुठे कुठे घालायचे ते बघूया. एक वरती नेरी असते, एक टाका वरती असतो, जे मेन साडीला आणि मेन अस्तर साडी आणि वरचे नेरी ह्याला धरून घट्ट अशी आपण एक टाका घट्ट घालायचा वरती, जेणेकरून ती साडी हलत नाही अजिबात. आणि नंतर जे सगळे टाके असतात ना, आपण वरच्या वरती म्हणजे अस्तरला नाही जोडवायचे आहेत. हे बघा, खाली जेवढे नेरिया असतात ते सगळे घेऊन एजवरती आपल्याला टाके घालायचे आहेत. असं दोन्ही साईडनी टाके घालायचे. 4 पदरी दोरीने आपण घटशी घालायचे आहेत. हे बघा, दोन्ही साईड म्हणजे ह्या बाजूला पण तिकडे पण आपण असं टाके नाही घातलं ना, ते हलणार आणि बरोबर दिसणार पण नाही. आणि शक्यतो अशी साडी बनवताना थोडी स्टिफ बॉर्डर घ्यायला पाहिजे. म्हणजे सॉफ्ट सिल्क असेल, पैठणी वगैरे सॉफ्ट सिल्कमध्ये आलेत बघा, तसे बॉर्डरचे तुम्ही ही साडी म्हणजे हा पॅटर्न करायला घेऊ नका. बघा, दोन्ही साईडने आपण टाके घालत जायचं आहे. खालीपर्यंत मी घातली आहे. छान नेरिया येतात, दिसतो छान हा पॅटर्न. आणि शक्यतो ज्यांना अखंड साडी कट नाही करायची आहे आणि ब्राह्मणी नेसून कंटाळाला असेल, ऑलरेडी त्यांच्याकडे 3-4 पॅटर्न असेल, तर तुम्ही हा पॅटर्न अखंडमध्ये करू शकता. ह्याचं पूर्ण व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पेपरवरती मार्किंगपासून कपडा किती लागतो आणि नेरिया कसे करायचे, अस्तर कटिंग कसं करायचं, अस्तरला साडी कशी जोडवायची, असं पूर्ण डिटेल एका व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे. तेही तुम्ही बघू शकता. आणि हा छोटा व्हिडिओ आहे जे फक्त काष्टा आणि पुढच्या नेरिया करायच्या आहेत. बघा, आता शेवटची नेरी ही पूर्ण आपली आता पेशवाई मस्तानी नऊवारी रेडी झाली आहे. फक्त ह्याला आता काष्टा लावायचं काम राहिले. आणि एक टाका आपल्याला ना मागे काष्ट्याला पण घालायचं आहे, कारण काष्ट्याचा कपडा पण वरच्या बॉर्डरच्या खालून ती वर खाली होते
म्हणून आपण एक टाका काष्टाला पण घालायचा आहे आणि त्याच्यानंतर नेफा लावले की आपली नऊवारी रेडी झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओज आहेत आणि मी 4 वाजता लाईव्हमध्ये येते. तुम्ही माझी लाईव्ह पण जॉईन करू शकता. लाईव्हमध्ये तुम्हाला सगळे पॅटर्न्स जे काही मी शिवते ते बघायला भेटणार. ही बघा फायनल लुक आपली. ओके, चला तर आपण भेटूया.